अभ्यासाचा सीन त्याच्यामध्ये जो मला गुदगुदी करत होता. बाबा हिला मिरर पाहिजे तर तिला पण मिरर पाहिजे, हिचे क्लिप हे तर माझे हे, तर असं खूप काय काय असतं. तर आम्हाला सगळ्या गोष्टी सांभाळून सगळ्या गोष्टी करत मध्ये मध्ये मी ऍक्टिंग पण थोडंफार करतो. हो ना. आईला खूप असं ती आहे हे आपण समजून चालतो आणि ती नेहमी असते आणि खूप रेअरली आपल्याला चान्स मिळतो त्यांना असं समोरून थँक्यू बोलायचं. सो थँक्यू सो मच. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पुन्हा कर्तव्य आहे मालिकेच्या सेटवर आली आहे आणि 2 छोट्या पऱ्या आणि त्यांचा बाबा आपल्यासोबत आहे. चिनू, मनू आणि त्यांचा बाबा. कसे आहात तुम्ही? कसे आहात तुम्ही? मस्त. मी पण मस्त. मग मी पण मस्त. 2 मुली मस्त म्हणजेच बाबा मस्त. बरं अक्षय, आत्ताचा आपला हा सेगमेंट मदर्स डे स्पेशल असणार आहे आणि तुमचा प्रश्न असेल की का या सेटवर असा मदर्स डे का, तर हा आगळा वेगळा विषय आहे आणि अक्षय आता बाबाची आणि आईची दोन्ही भूमिका सांभाळतो या मुलींसाठी. हा मदर्स डे किंवा आईबद्दलच बोलायचं झालं, व्यक्त व्हायचं झालं तर काय सांगशील आईबद्दल? म्हणजे आईबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. खूप एक वेगळी आणि स्पेशल जागा असते. जेव्हा झोप नाही तेव्हा आईची आठवण येते, भूक लागते तेव्हा आईची आठवण येते, काही करताना म्हणजे कुठे आपण चुकलो किंवा कुठे कमी पडलो तेव्हा आईची आठवण येते. सो येस, खूपच स्पेशल जागा आहे जी आईशिवाय आय डोंट थिंक दुसरं कोणी पुरं करू शकतं. पण इथे मी आहे त्यांच्याकरता ती जागा. म्हणजे मीही कमी पडतो आहे दोघींकरता कुठे ना कुठेतरी, यांची हेअरस्टाईल, यांचे कपडे आणि या सगळ्यामध्ये. बट आय ट्राय टू कॉम्पन्सेट ऑन दॅट. काय बरं, तुम्हा दोघींना तुमची आई किती स्पेशल आहे आणि आता आईला कॅमेऱ्यासमोर काय सांगणार? तुझ्या मम्मीला काय सांगणार? कॅमेऱ्यासमोर काय सांग. अरे मम्मी इथे मम्मी काय सांगणार? तुला काय सांगू? काय पण सांग. का आवडते मम्मी तुला? आय लव्ह यू. अच्छा, आणि तू? लव्ह यू. छान आणि गोंडस मुली आहेत. बरं अक्षय, सेटवर या दोघींना सांभाळायचं असतं. स्क्रीनवर असेल किंवा शॉर्टवर असेल किंवा जर बिहाइंड द कॅमेरा आपण बघायला गेलं तर ह्यांच्याशी बॉन्ड कसा आहे आणि कसं होतं तेव्हा सीन जेव्हा करतोस तेव्हा किती धमाल येते? आय थिंक हा प्रश्न तू या दोघींना विचारला पाहिजे. कसं सीन करताना कसं वाटतं तुम्हाला? काय मस्त. मस्त, छान. बरं, बाबासोबत किती मस्ती करता तुम्ही? खूप. अरे छान, खूप एवढीच उत्तरं मिळतात मला. असं काही असेल ना जास्त की एक शब्द उत्तर का देताय? बोल रे. एवढं नाही तर दिवसभर एवढं बोलत असता तुम्ही दोघी. यांना नाईट शिफ्ट खूप आवडायला लागली आजकाल. हो, रात्री खूप जास्त एनर्जी असते. खूप जास्त. बरं, सगळ्यात जास्त त्रास कोण देत आहे तुम्ही? सगळ्यात जास्त आय थिंक मी देत असेल या दोघींना त्रास. नाही. कोणता सीन आहे की जो बाबासोबत करताना मज्जा आली, धम्माल आली, आणि असा कोणता सीन आहे ज्यात फंबल्स पडले? कुठला सीन? माहितीये. अभ्यासाचा सीन त्याच्यामध्ये जो मला गुदगुदी करत होता. बाबा किती मज्जा आली तुला. आणि तू मग कंप्लेंट केलीस बाबाची? कसली कंप्लेंट? डिरेक्टर सरांकडे कंप्लेंट केलीस तू बाबाची? गुदगुल्या करतोय का? मला मज्जा येते. तुला मज्जा येते? तुला? मला खूप फक्त खूपच बोलणार आहे. तिचं ठरलंय की मी खूपच बोलणार आहे. बरं, ऑनस्क्रीन किंवा ऑफस्क्रीन यांची मस्ती कशी असते आणि तुला अनुभव काय दोघींसोबत काम करणार? खरं बोलतोय, हे आता इथे खूप आणि असं एक शब्द उत्तरी देतात पण अशी अजिबात नाहीये. ते लोक खूप बोलतात, खूप मस्ती करतात. आज शांत काय मला माहित नाही. काय शांत काय तुम्ही एकदम गुड गर्ल सारखे का तुम्ही बसले? तुला ताप आलाय आणि तू का ती अजिबात एवढी गुड गर्ल नाही. तू अशी एवढी शांत इकडे सगळ्यांना दाखवते की नाही मी बघ किती शांत आहे, एकदम प्रोफेशनल ऍक्टर आहे मी. पण ही पण खूप मस्तीखोर आहे. दोघी खूप मस्ती करतात आणि ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन आय थिंक वी एन्जॉय मच मोर ऑफ स्क्रीन. कारण ऑन स्क्रीन थोडंसं मला डिसिप्लिन ठेवायला लागतं. कधी आम्ही रिटेक्स दिले तर आम्हाला असं ओरडा नाही पडत, पण हो आम्हाला असं सांगितलं जातं की नाही आता जरा लक्ष द्या. कारण आमचं लक्ष खूप ठिकाणी असं
असतं. हो हो हो. म्हणजे मग हिला मिरर पाहिजे तर तिला पण मिरर पाहिजे, हिचे क्लिप हे तर माझे हे, तर असं खूप काय काय असतं. तर आम्हाला सगळ्या गोष्टी सांभाळून सगळ्या गोष्टी करत मध्ये मध्ये मी ऍक्टिंग पण थोडंफार करतो. हो ना. हा हा. बरं, जेव्हा यांची आई व्हायचं किंवा आता तू आई होतोयस, सीन मध्ये असेल किंवा ते कॅरेक्टरच पकडतोयस, आई होणं किती कठीण आहे? खूप जास्त. कारण आय फील की जे बाबांचे रोल आहेत ते करणं असं नाही म्हणणार सोपे आहेत, तेही आहे, त्यांचं एक वेगळंच रिस्पॉन्सिबिलिटी असते. पण आईच्या गोष्टी करणं आय थिंक हे आईशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. म्हणजे प्रयत्न करतो डेफिनेटली. आय एम शुअर देर आर मेनी सिंगल फादर्स ॲज वेल हू माइट बी डुईंग द जॉब फॅब्युलसली, बट ती एक थोडंसं कुठे ना कुठेतरी ती कमतरता कधी ती जाणवते. मग मे इट बी एनी इम्पॉर्टंट, तर ती खूप लहान आहेत. पण हो, एका वयानंतर तुमचं काय चालू आहे? इथे बोला, काय बोलताय, बोला इथे. काय नाही, सिक्रेट सांगत. सिक्रेट सांगत होते. मला सांग सिक्रेट सांग. काय नाही, अरे सांग ना, सिक्रेट सांग काय ना, नाही. कानात सांग. काय नाही. जेव्हा आईची भूमिका तू साकारतोयस तेव्हा तुझ्या स्वतःच्या आईला भेटून काही बोललायस का, की आई मी ही गोष्ट कशी करू किंवा काही गोष्टी? ऑनेस्टली सध्याच्या शेड्यूलमध्ये आमचं बोलणं बऱ्यापैकी कमी होतं. तर आमचं स्टँडर्ड कॉन्व्हर्सेशन हेच आहे, जेवलास का, काय खाल्लंस तू, पॅकअप कधी होणार, उद्याचं काय, हे बेसिक 15-20 मिनटं हेच बोलणं असतं. त्यामध्ये कधी कधी माझे कुठले उच्चार जर चुकले असतील एपिसोडमध्ये, ती बघते तर ते ती मला करेक्ट करते. मला पाठीचा त्रास आहे तर जेव्हा कधी मी ह्या दोघींना उचलून सीन्स करतो, तुला पाठ कशी आहे, अरे काय एवढं उचलतोस तू, त्या दिवशी बनीला उचललेलं तर लाईक की तू ओके आहेस ना. हां, सो आमचे बेसिक कॉन्व्हर्सेशन्स हेच असतात, शोशी रिलेटेड, त्यांना काय आवडतं आणि शक्यतो सगळंच आवडतं. तर ते कीप कॉम्प्लिमेंटिंग मोर देन मी. बाकीचे लोक त्यांना खूप आवडतात. बरं, आता मदर्स डे आहे तर आपण ना या दोघींसाठी हे फ्रूट्स कापून दिलेले आहेत त्यांना, आणि ते आता बाबा हा शब्द रेडी करणार आहेत. तुम्ही दोघी आता कामाला लागा आणि छान असं बाबाला आपण सरप्राईज देऊयात, त्याच्या समोरच आपण करणार आहोत. आणि तोपर्यंत मी अक्षय सोबत गप्पा मारते. अक्षय, आई आहेच, पण एक असं असतं ना की आपण डेली रुटीनमध्ये किंवा आत्तापर्यंतच्या प्रवासात अशी कोणती स्त्री आहे जी तुला आईसारखी भासली, कोणीही असेल, म्हणजे मदत करणारी कोणतीही स्त्री असेल किंवा असं कोणी इंडस्ट्रीमधली असेल, कोणीही, की माझी आईच बनवलेली असेल? इंडस्ट्रीबद्दल मी ऑफकोर्स तिथेही माझी खूप मैत्रिणी आणि खूप छान लोक आहेत. बट व्हेरी स्पेसिफिकली मी एका जॉईंट फॅमिलीमध्ये मोठा झालेला मुलगा आहे. तर मला नशिबाने 3 आया मिळाल्या. एक म्हणजे माझी आजी, एक म्हणजे माझी काकी. सो लकीली मला 3 आयांचं प्रेम मिळालं. आणि इथेही म्हणजे प्रत्येक सेटवरती असं मी ज्यांच्यासोबत पण काम केलं, मला खूप चांगली लोकं लाभलीत असं मला म्हणता येईल. ह्या सेटमध्ये माझे जेवढेही फिमेल को आर्टिस्ट आहेत किंवा ह्या दोघींच्या मम्मी असू दे, आजी इथे बसल्या आहेत, आणि बनीची मम्मी असू दे, तर ह्या सगळे लोक माझी खूप काळजी घेतात. लाईक माझ्या खाण्यापिण्यापासून, मी कधी इथं दिसलो, माझा मूड कसा आहे किंवा मी दमलो आहे, तर एक आहे म्हणजे ना त्यांना असं बघून कळतं. म्हणजे असं मुलं शक्यतो कदाचित एकमेकांना एवढं आम्ही नाही विचारत, वी लेट गो, बट त्यांच्यामुळे त्यांना असं बघितलं ना की थोडंफार ते येऊन विचारतात की कसं आहेस, ओके ना, ठीक आहे ना, मूड ठीक आहे ना. म्हणलं हां ठीक आहे, तुम्हाला काय, तुम्हाला कसं माहिती, म्हणजे हां झालं. अरे वाव, क्या हा दोघींनी बात खूप आहे. सुंदर बनवलंय आणि मी Not तुम्हाला bad, it was दाखवते. very fast. अक्षय, तुला हे कसं वाटलं आणि प्रेक्षकांना दाखव एकदा. एक सुंदर असं अमेझिंग. येस, खूप छान दिसतंय यार. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे बघून किती स्पेशल फील झालंय तुला? आय फील व्हेरी स्पेशल, कारण मी आधी बोललोय, माझ्याकरता एक खूप वेगळी आणि नवीन एक्सपिरियन्सेस आणि इमोशन्स आहेत दॅट आय एम गोईंग थ्रू. हां, म्हणजे मी असं खूप असं शब्दांमध्ये व्यक्त नाही होऊ शकत, बट आय एम शुअर ज्यांच्या कोणाकडे घरी पोरं बाळं असतील ते यांनी रिलेट करू शकतात. तो या इट्स अ लवली फीलिंग. सो मैं मेरा दिल इन दोनों को खिलाना चाहूँगा. येस
ए दातात जमतंय खायला. आता नवीन आमचे दात गेलेत. दाखवा दाखवा दाखवा. माझे दात पडून आले पण क्या बात आहे. छानसं सरप्राईज होतं तुझ्यासाठी. त्या मुलींनी खूप छान असा प्रयत्न केलाय. तुम्ही बघू शकता ही प्लेट आहे, खूप छान बाबा असं लिहिलंय, स्माइल काढलंय आणि आता एक हार्ट होतं ते अक्षयने त्यांना खाऊ घातलंय. अरे अक्षय, स्वतःच्या आईबद्दल व्यक्त होताना काय सांगशील? आणि आत्ता बोलणं होत नाही पण इथे जर आईशी बोलायचंय, हा इंटरव्ह्यू आई बघणारच आहे, तर इथून काय बोलशील आईशी? मी फर्स्ट इम्पॉर्टंटली थँक्यू. आणि काल तू पाठवलेलं बोंबलाचं कालवण आणि बोंबील फ्राय मला मिळाले, मला खाऊन खूप भारी वाटलंय. आणि हो म्हणजे थँक्यू. मी कदाचित एवढं जास्त मोकळेपणाने थँक्यू किंवा आय लव्ह यू असं म्हणता येत नाही, कारण शक्यतो पण असं ना आईला खूप असं ती आहे हे आपण समजून चालतो आणि ती नेहमी असते आणि खूप रेअरली आपल्याला चान्स मिळतो त्यांना असं समोरून थँक्यू बोलायचं. सो थँक्यू सो मच फॉर ऑलवेज बीइंग देअर फॉर मी, फॉर बीइंग द पिलर माझ्या लाईफमध्ये. आणि मला माहिती आहे की मी हा शो करणं हे तुझ्याकरता किती महत्त्वाचं आहे आणि वन ऑफ द मेन रिझन्स की मी हा शो करतोय तो तुझ्याकरता आहे. सो लव्ह यू. आता माझ्याकडे शब्द नाही आहेत, इतकं तू छान बोललायस. बरं आता तुम्ही दोघी मला बाबाबद्दल सांगायचं आहे. अक्षय दादा किंवा आकाश बाबा तुम्हाला कसा वाटतो? मस्त. तू आता नाही, तू आता 10 शब्द बोलायचे, मी बोलणार. एका शब्दात उत्तर नाही चालणार, जास्त बोल. किती मज्जा येते त्याच्यासोबत सीन करायला? खूप इतकं येते की आम्ही त्याच्यासोबत खूप सीन करू शकतो. त्रास देतो तो तुला? नाही. तो कसं करतो मग? तुला जर एखादा डायलॉग विसरलीस तू तर मग दादा हेल्प करतो तुला बाबा म्हणून? हो. अजून सर जर मी विसरली तर सर आम्हाला सांगतात. अरे आणि त्या दिवशी ही रडली होती, का रडली होती सांग? का रडली होती? तुम्ही भांडता? ट्रेनचा दिवस. नाही अरे बाबांनी तिच्याशी कट्टी घेतली. का कट्टी घेतलेली? सांग जरा सगळ्यांना सांग. कारण त्यांनी सांगितलं की आई बाबांमध्ये कोण जास्त आवडलं. मी बोलली की बाबा आणि ती बोलली आई. अच्छा. तर आई माझ्याशी कट्टी घेऊन वर गेली. मग सीन चालू झाला, लगेच तिने बट्टी घेतली. अच्छा असं झालं म्हणून ती रडली. मग आमच्यामध्ये अर्धा तास गेला. मग नेक्स्ट दिवशी मला पिझ्झा आणायला लागलं आहे ना, पिझ्झा खायला द्यायला लागलं. तिसऱ्या दिवशी नेक्स्ट डे हो. तू आता त्यांना आईस्क्रीम पण दिली होतीस आणि आम्ही पण ती आईस्क्रीम खाल्ली. सो थँक्यू. वेलकम. बरं वसू आई माहितीये तुम्हाला? ती आवडते, अक्षयाताई आवडते की अक्षय दादा? आता दादा समोर आहे म्हणून असं नाही बोलायचं. ती आवडत असेल तर ती मी लगेच फोन करून तिला सांगणार. कोण आवडतं खरं खरं सांगायचं? दोघं. नाही दोघंच नाहीये तुम्हाला? दोघं. एक सांग पटकन. दोघं. तिकडे नको बघूस, तिकडे नाही बघायचं. अक्षय दादा. हा बरं आता मी तिला फोन करून सांगणार तुम्ही असं म्हणालात. नाही मला अक्षयताई पण आवडते आणि अक्षय दादा पण दोघं. बरं तुम्ही जो सीन केला होता केस ओढण्याचा वगैरे, किती मजा आली होती तो सीन करताना? खरं ओढले केस? नाही खोटं कसं केस ओढतात बघ. असं करता तुम्ही आणि अशीच मस्ती करता सेटवर? आणि त्रास देता का अक्षय दादाला? नाही. त्या खरंच गुडगल आहे. हो मला खरं ऐकायचंय. हो खूप गुड गर्ल्स. एकदम गुड. अजिबात मस्ती करत नाही, बिलकुल अजिबात मस्ती करत नाही. एकदम सगळे लाईन्स तर त्यांना असे पाठ सगळे वन टेक देतात ते. हो ना? हो. बरं अक्षय दादा खरं बोलतोय. छान बॉन्ड आहे. एक शेवटचा प्रश्न की या भूमिकेमुळे स्वतः मधलं की अक्षय मधलं काय जागा झालं? एक आई पण आहे, बाबा पण आहे. ती भूमिका किंवा अजून मी एक्सप्लेन नाही करता येते मला, पण कळलंय ना? काय नक्की काय होतंय? काय नाही, मी बोलतो ना की माझे घरचे स्पेशली माझी बायको खूप खुश आहे की मी हा रोल ऑन स्क्रीन प्ले करतोय. कारण ती तिचं फ्युचर बघते की ठीक आहे चला ट्रेनिंग छान सुरू आहे. ओके तर तर
असं आहे तर. माझ्यापर्यंत भावना पोचलेल्या आहेत. सुंदर आजचा इंटरव्ह्यू झालेला आहे. माय लेक म्हणजे आपण बाप लेक म्हणूयात. या दोघी छान गोंडस मुली आहेत. छान त्यांनी सरप्राईज दिला आहे. बरं आता दादाला काय म्हणणार तुम्ही, बाबाला काय म्हणणार आता? सिरियल मध्ये बाबा बोलणार. अजून काय? मी खऱ्यामध्ये पण म्हणजे मी ऑन कॅमेरा पण बाबा बोलते आणि जेव्हा आम्ही सीन नाही करत तेव्हा पण मी बाबाच बोलते. बरं आता एकत्र तुम्ही मदर्स डेचं विश करायचंय. हॅपी फादर्स डे. थँक्यू पप्पीला. थँक्यू सो मच. आणि या दोन गोंडस मुली आहेत, सो असेच आम्हाला पुढचे एपिसोड बघायचे. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू गाईज. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.